महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशभरामध्ये जे काही धर्मांतराचं जे काही सपाटा या बाकीच्या लोकांनी जो लावला होता ना, आपला मग आदिवासी समाज असेल, आपला दलित समाज असेल, आपल्या बाकीच्या सगळ्या जाती व्यवस्था असतील, या सगळ्या लोकांना जे काही धर्मांतराचं जे काही नाद लावला होता ना बाकीच्यांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या सरकारने यांच्यावरती बरोबर दणका दिलाय. जबरदस्तीने धर्मांतरण करा, मग तुम्हाला दाखवतो कायद्याचा चटाका काय आहे किंवा कायद्याचा नक्की काय धाक आहे ना, हे देवेंद्र फडणवीसांनी सांगून दिलं. आणि हे करणारं फक्त एकमेव सरकार आहे. हिंमत नाही या बाकीच्या 60 वर्षामध्ये या काँग्रेसने या बाकीच्या लोकांनी धर्मांतराला फक्त खतपाणी घातलं. यांना काही फरक नाही पडत कुठं काय होतंय ना, अस्मितेशी संस्कृतीशी यांना काही घंटा फरक नाही पडत. हे फक्त या डाव्यांच्या बाजू घेणारे, या बाकीच्यांना कुरवळणारे, यांना इथल्या मातीशी, इथल्या संस्कृतीशी काही घेणं देणं नाहीये. पण मी आभार व्यक्त करतो देवेंद्र फडणवीस साहेबांचं की तुम्ही हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला त्या धर्म स्वातंत्र्याचा. कारण अख्खा संपूर्ण आदिवासी समाज असेल, आपल्या दलित समाज असेल, आपल्या बाकी सगळ्या जाती व्यवस्था असेल, यांना भुलवून, पैसा देऊन, नको तसले आमिष दाखवून जे काही घाणेरडं धर्मांतरण केलं जात होतं ते कुठेतरी आता थांबेल आणि यांच्यावरती कुठेतरी दणका बसेल, एवढंच मला फक्त सांगायचंय. पण हे राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, काँग्रेस असेल, ते समाजवादी ही सगळी लोक असतील, हे विरोध करतात या सगळ्या धर्मांतरण कायद्याला. का? कारण मी तुम्हाला म्हटलं ना, हेच खतपाणी घालणार आहेत. आणि यांना पाहिजे काय? हेच पाहिजे. जेवढी लोक आपल्या विचारसरणीकडे वळतील, कशी वळतील? या धर्मांतरणातून वळतील, याच्यातून आपलं मतदान वाढेल. याच्यासाठी झटणारी ही सगळी लोक, यांना भारतीय जनता पार्टीने, महायुतीने जो काही दणका दिलाय ना, मी खरोखर आनंदी आहे, आज मनातून आनंदी आहे. असा एक महत्वाचा कायदा तुम्ही आणलात, ज्याची गरज होती या राज्याला, या देशाला, जे तुम्ही केलं.